नमस्ते, माझे नाव श्रीकांत संजय देशमुख. मी इयत्ता 3री मुठामध्ये शिकत आहे. माझ्या नाट्यछटेचे नाव आहे आज कराटेला दांडी. अरे वा, आज तर माझी मज्जाच मज्जा. आज आम्ही आमच्या मनाचे राजे, कारण मासाहेबांची स्वारी कुठेतरी बाहेर गेलेली दिसते. ए सई ऋषी, थांबा, मी आलोच तुमच्या बरोबर खेळायला कपडे बदलून. काय म्हणालात? आज मला कराटेला नाही जायचं का? अगं सई ऋषी, आज कराटेला दांडी, कारण मी शाळेतून येण्यापूर्वीच आई कुठेतरी बाहेर गेलेली आहे. जर आई घरी असती ना, तर आतापर्यंत तिनं माझं डोकं खाल्लं असतं. राघव, आवर पटकन आणि जा कराटेला. राघव, तुला ऐकायला आलं का? पण तुम्हाला खरं सांगू का, आईची बडबड चालू असली ना, तरी मी त्याकडे मुळीच लक्ष देत नाही. पायातले बूट काढून दप्तर कॉटवर फेकलं की मी पण सोफ्यावर हुशकरीत आडवा पडतो. मग काय, बिचारा दप्तर कॉटवर विश्रांती घेतं, तर मी पण सोफ्यावर. पण फक्त क्षणभरच बर का, कारण थोड्याच वेळात आमच्या मातोश्रींचं तुणतुण बंद होऊन ढोल वाजायला लागतो. राघव, अरे पसरलास काय? कराटेला जायचं नाहीये का? मग काय, मलाही पाय आपटत, तोंड वाकडं करत कसं का होईना पण कराटेला जावंच लागतं. कसं कळत नाही या आईला आणि पप्पांना? दिवसाभराची शाळा, अभ्यास, त्या स्कूल बसच्या गर्दीतला प्रवास, या गोष्टींमुळे मी अक्षरशः दमून जातो. पप्पा कामावरून आले की म्हणतात, राघव तू आता जा बघू, मी खूप थकलोय, मला आराम करू दे. आई सुद्धा शाळेतून आले की म्हणते, राघव तू आता जा बघू, मला आराम करायचाय. आता मला सांगा, हे दमतात आणि मी नाही का हो शाळेतून दमून येत? एवढं थकल्यावर हे परत मला कराटेला पाठवतात. पप्पा म्हणतात, राघव तू जर कराटेला गेला तर तुझा व्यायाम होईल. आता मला सांगा, आधीच थकल्यावर कोणी करतं का हो व्यायाम? उलट खेळण्याने पण होतोच ना व्यायाम. जर मी खेळायला गेलो तर यांचे फीचे पैसे नाही का हो वाचणार? पण यांचे फीचे पैसे नाही का वाचणार? आई म्हणते, राघव तू जर कराटेला गेला तर स्ट्रॉंग होशील. आता मी बोललेलं तुम्हाला खोटं वाटेल, पण आता मी 2 वर्षापासून कराटेला जातोय. दिसतोय का हो मी तुम्हाला स्ट्रॉंग? उलट काडी पैलवान होत चाललोय, काडी पैलवान. अरे मी बोलत काय बसलोय? आई यायच्या आत खेळायला निघायला हवं. ए सई ऋषी, थांबा, आलोच मी. काय ग सई, काय म्हणतेस? माझी आई येताना दिसते. अरे देवा, आता माझं काही खरं नाही. उगाचच मी इतका वेळ बोलत बसलो. आई यायच्या आत खेळायला निघून गेलो असतो तर बरं झालं असतं. आईला मी दिसलोही नसतो आणि आईने मला कराटेलाही पाठवलं नसतं. आई आली वाटतं. आई तुला पाणी देऊ का ग? खूप दमून आलीस ना तू. काय म्हणतेस? आधी कराटेला निघ, घरात काय करतो इतका वेळ? अगं आई, आज शाळेतून यायला थोडा उशीर झाला, आज राहू दे ना मला घरी. काय म्हणतेस? जमणार नाही, कराटेला जावंच लागेल. अगं आई, किती वेळेस सांगितलं ग मी तुला? खरंच नको ना ग पाठवू मला कराटेला. रोज कराटेला जाऊन जाऊन दुखेल ना ग माझं अंग. खरंच नको ना पाठवू मला. आजच्या दिवस जाईन ना मी खेळायला. प्लीज नाही, नको ना पाठवू मला कराटेला. काय म्हणतेस? आज मी कराटे खेळायला जाऊ शकतो? ये, थँक्यू आई, थँक्यू, धन्यवाद.